नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पिंपरी चिंचवड शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ 24% एवढाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. वेळेवर पाऊस न पडल्यास पिंपरी चिंचवडकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड शहराला सध्या 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. मात्र हा पाणी पुरवठा 2 दिवस पुरेल एवढा केला जात असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय. असं असलं तरीही पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश सोसायटी आणि उपनगरांमध्ये सुमारे 1000हून अधिक खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची वस्तुस्थिती आहे. तेव्हा पाण्याची वाढती मागणी आणि उपलब्धता बघता यापुढे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने केले आहे. एकूण शहराला 610 ते 615 दशलक्ष लिटर इतका करण्यात येत आहे. कशा प्रकारचे पाण्याचे नियोजन करण्यात आलेले आणि नागरिकांना काय आवाहन? दैनंदिन पाणीपुरवठा सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रामध्ये 1 दिवसाआड 1 वेळ, परंतु 2 दिवस पुरेल इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्याची मागणी जास्त असते, परंतु नागरिकांनी जर पाणी जर काटकसरीनं वापरलं तर आपल्याला पाणी कपात करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे सद्यस्थितीत जो होणारा पाणी पुरवठा आहे तो नागरिकांनी काटकसरीने वापरून मनपाला सहकार्य करावे. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.